रेसिपीज बाय जयूमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अतिशय सोपी आणि अतिशय चवदार अशी ओल्या नारळाची चटणी करणार आहोत। तर यासाठी मी इथे 1 वाटी भरून दाबून नारळ घेतलाय, म्हणजे खवलेला नारळ 1 वाटी घेतलाय। 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 2च मिरच्या मी घालणार इथे, कारण या मिरच्या तिखट आहेत। अर्धा चमचा मीठ आहे आणि अर्धा चमचा साखर आहे। आता आपल्याला आवश्यकतेनुसार आपण मीठ साखर घालायचे। तर यात लसणीच्या पाकळ्या थोड्या मोठ्या आहेत, ह्या मी थोड्याशा बारीक करून घालते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात आपल्याला दही घालायचे, ते आता आपण नंतर बघूया। या चटणीचं वेगळेपण म्हणजे आपण खाऊन घेतलेला नारळ आपण नुसताच आधी वाटून घेणार आहोत आणि मग लसूण, मीठ, साखर आणि मिरच्या हे वेगळं वाटणार आहोत। आपला नारळ वाटून झालाय। आता याच भांड्यात लसूण थोडासा बारीक करून घेतलाय मी। मिरची, मीठ आणि साखर घालूया। हे बघा, हे थोडंसं जाडसर झाले, त्यात मी अगदी थोडं पाणी घालते आणि पुन्हा वाटून घेते। हे बघा, अगदी जरासं पाणी घातल्यावर हे छान वाटून झाले। आता हे आपण वाटून घेतलेल्या खोबऱ्यात मिक्स करूया। आता यात आपण आपल्या आवडीनुसार दही घालूया। मी साधारण 3 टेबलस्पून दही सुरुवातीला घालते। चालवून घेऊया। ही बघा, आपली नारळाची चटणी तयार आहे। वा, किती पांढरी शुभ्र दिसते। हो, ही अशी पांढरी दिसण्यासाठी आपण जो नारळ खाऊन घ्यायचा आहे तोही पांढरट खाऊन घ्यायचा आहे छानपैकी, त्याचं काळं येऊ द्यायचं नाही। शक्य झालं तर अशी वेगवेगळी वाटली ना आपण चटणी, म्हणजे लसूण, मिरची वगैरे, की त्याचा खोबऱ्याला रंग न येता छान पांढरट दिसते चटणी। नाही तर थोडासा हिरवट रंग येतो इतकंच। पण कधी कधी काही जण काय करतात, खोबरं वाटून फ्रीजमध्ये ठेवतात, फ्रीझरमध्ये, तेव्हा त्यांच्यासाठी अशा प्रकारची चटणी फार लवकर तयार होते। मला चव दाखव थोडी। हो, आणि ही चटणी कोणत्याही प्रकारचे घावन, अगदी आपले नेहमीचे डोसे, इडली, कशाला ते सगळं पोळी बरोबर पण छान लागतं। अगदी साध्या पोळी बरोबर सुद्धा छान लागते। आणि विशेष म्हणजे बटाटे वड्याबरोबर तर फारच अप्रतिम लागते। नक्की करून बघा। वा, एकदम मस्त झाली आहे, खूपच मस्त। थँक्यू। नक्की करून बघा, अभिप्राय कळवा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।